नक्कीच आमदार प्रीमियर लीगमध्ये आपण आहोत. जशी मॅच सुरू होईल तसं मात्र समालोचन कक्षामध्ये देखील पुन्हा एकदा छोटासा बदल आपण करणार आहोत. पुन्हा एकदा सौरभ सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या मॅचसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपल्याला विनंती, आपण मात्र इकडे मुख्य मंचावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. हो हो हो, निनाद पवार शो इकडे मात्र आता सुरू झालेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि तदनंतर जर बघितलं तर निनाद पवार यांचा पॅटर्न, बॉलला येऊ द्यायचा आणि तदनंतर ऑन साइडच्या दिशेने झोपून षटकार मारायचा. ही या खेळाडूची ओळख आहे. षटकार आलाय आणि धावसंख्येला झाली आहे सुरुवात. षटकारा पाठोपाठ निनाद पवार यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. जबरदस्त. हा खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये वार करतो ना, बॉल सरळ सीमारेषा पारच जातो आणि तिकडेच मात्र षटकार चौकारांचा दरबारही सजतो. धावफलक उसळी घेत आहे. धावफलक आता 3 बॉलमध्येच 11 वरती. पॉवर प्लेचा षटक आणि त्यामध्ये या फलंदाजाच्या फलंदाजीचा जलवा, कहर. खोलवा टप्प्याचा बॉल, बॅटची कड लागली आहे. धाव घेण्यास इकडे मात्र नकार दिलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला जे की पाहायला मिळत आहे. आमदार प्रीमियर लीगचा आजचा हा 5व्या दिवसाचा खेळ आणि 5व्या दिवसातील 5व्या क्रमांकाची लढत सध्याच्या घडीला जी की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सयाजी राजे वॉटर पार्क एकीकडे, दुसरीकडे डीजी पॅन्थर्स. यावेळेस हो हो हो, या आधीचा फटका लॉंग ऑफला, तर आता मात्र लॉंग ऑनला. मनगटाचा जोर आणि सातत्याने पाहायला मिळतोय. निनाद पवार यांच्या बॅटमधून कडक फोर ऑन दी अप. तिन्ही यष्ट्या एक्सपोज केल्या आणि तदनंतर खासा वेगात 4 धाव्यांसाठी चौकार 4. ऑन दी अप. आता मात्र फटका हवेत आणि इकडे झेल होईल. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या. निनाद पवार यांच्या रूपात विकेट आणि या विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार डीजी मालक यांच्या माध्यमातून जो की दिला जाणार आहे. मोनिश ज्यांची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये अतिशय दमदार राहिली होती, त्यांना मात्र इकडे विकेट मिळत असताना आणि डीजी मालकांचा उत्साह ऑन स्क्रीन आपण त्यांना बघत आहात. सध्याच्या घडीला संघाचे संघ मालक आहेत आणि पुरेपूर त्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह. संघाला प्रत्येक सामन्यामध्ये सपोर्ट करतात आहे, बक्षिसांच्या रूपात असू द्या. आणि निनाद पवार आज वाढदिवस देखील आहेत. दमदार सुरुवातही केली आणि तंबूच्या रस्त्याला देखील परतले. निनाद पवार यांना वाढदिवसाचे देखील मात्र खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमदार प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने. माळशिरस तालुक्यातील निमगाव मगरचे हे खेळाडू, ग्रामीण भागातील एक टॉपचं कारतूस म्हणून निनाद पवार यांना ओळखलं जातं आणि निनाद पवार यांना मात्र आयोजन समितीच्या वतीने भरपूर शुभेच्छा आणि निराशा. ही रिॲक्शन आपण ऑन स्क्रीन बघत आहात. विकेट पडल्यानंतर
निनाद पवार यांच्या चेहऱ्यावरती, कारण की 3 बॉल चांगले हिट केले, त्यानंतर अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न. आहा, आल्या आल्या पहिला बॉल आणि हाही बॉल सीमारेषा पार, ढगात लिंबू. काय बॅटिंग आहे. निनाद बाद झाले तर काय झालं, नवीन फलंदाजाने सांगितलं मी आहे ना. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढणार आहे. अभिजित रिसवडकर, आकाश यांच्या बॅटमधनं हा षटकार. लगातारचा दुसरा, लगातारचा दुसरा षटकार. लगातार लगातार इकडे फटक्यांची आतिषबाजी होतीये. आकाश आकाश यांच्या बॅटमधून झकास फटके आपल्याला पाहायला मिळतात आहे. लगातारचे 3 सिक्स इकडे येत असताना, आणि कायच बॅटिंग करतोय हा खेळाडू. डॉमिनेट केलं इकडे गोलंदाजाच्या विरोधात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि अगदीच धमाकेदार सुरुवात झालेली आहे. रनसंख्या मात्र इकडे धाव फलकावरती वाढत असताना 3 षटकारांच्या मदतीने 33 रन प्रतीक सावंत यांच्या विरोधात केले गेलेले हे वार आहे. आणि प्रतीक सावंत तसे एक जबरदस्त गोलंदाज आहे तालुक्यातील, आणि त्यांच्या विरोधात मात्र अशा प्रकारची फलंदाजी, दहशत प्रस्थापित करणारी फलंदाजी शहानिशा इकडे केली जाते तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी, विकेटवर पडलाय, वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव वाढणार आहे. धावफलक मात्र या 2 धाव्यांच्या मदतीने, 2 अवांतरच्या धाव्यांच्या मदतीने 35 वरती झोकी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आकाश मात्र 18 वरती नॉट आउट. प्रतीक सावंत कमबॅक करावं लागेल या खेळाडूला. 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत प्रतीकच्या विरोधात. आकाश यांच्या बॅटमधून यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ टाकला होता, रडारच्या बाहेर. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना, आणि हा डगआउट मात्र आपण बघू शकतो. टीम सयाजी राजे वॉटर पार्क या संघाचा निनाद बाद झाल्यानंतर थोडीशी चिंताजनक होते, बट आकाशची फटकेबाजी अशी झाली आहे की सध्याच्या घडीला मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. 35 धावा 1 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. कदम ताल करत कव्हर्सला आता मात्र निवडलाय. क्वालिटी स्ट्रोक, क्लासची मोहर, आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र 39च्या स्कोरवरती. हा फटका बघा, कदम ताल करत आले होते, बॅटचा फेस ओपन करून दिला. सीधी बात, नो बकवास. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार 4 धावेंसाठी. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढणार आहे. धावफलक 39 रन. शेवटचा बॉल बाकी, आणि याही बॉलला मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा. अरे विचारून घे, या जगात जो कोणी आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगात. अशाच प्रकारची बॅटिंग झाली आहे. 30 धावा, दूध में चावल डालो तो खीर बनती है, और अगर आकाश जैसे खिलाड़ी जिस टीम के पास हो उस टीम की तकदीर बनती है. काय बॅटिंग केलेली आहे, अफलातून. उचलून एक बॉल मात्र सीमारेषा पाठवलाय. 4 षटकार, लगातारचे 3, 1 चौकार, अवांतरच्या 2 धावा. निराश आहेत प्रतीक, ज्यारीत्या मागच्या षटकामध्ये त्यांच्या विरोधात कामगिरी झाली आहे. आणि हा तो शेवटचा फटका होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान.
षटक मात्र पूर्ण झालंय. दुसऱ्या षटकात तब्बल 30 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 45. अभिजित साळुंके यांच्या माध्यमातून आकाश यांना 500 रुपयांचा पुरस्कार जो आहे तो मात्र देण्यात येणार आहे. आणि दरम्यान 4 धावेंनी इकडे मात्र धावफलक पुढे जातोय. कट करून दिला होता. नक्कीच डीप पॉइंटला कुठलाच खेळाडू नाही आणि खासा वेगात मात्र बॉल ही सीमारेषा पार आपल्याला जाताना पाहायला मिळाला आहे. काय वातावरण आणि काय माहोल. निनाद पवार यांची विकेट पडल्यानंतर देखील टीम सयाजीराजे वॉटर पार्कचे हे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये बनवतात आहे. याही वेळेसचा बॉल हलक्या हातांनी इकडे मात्र फक्त टॅप केलाय. धावस्वरूपी 1 धाव इकडे मात्र मिळतीये. क्रिकेटचा खेळच असा आहे, संधी इकडे प्रत्येकाला मिळते. त्या संधीची तुम्हाला वाट पाहावी लागते, ती संधी तुम्हाला बनवावी लागते आणि एकदा का मग काय ती संधी मिळाली की मग त्या संधीची वाटही लावावी लागते. आज आपण बघतोय आकाशला संधी मिळाली आहे आणि पुरेपूर सर्वांची मन जिंकणारी अशी बॅटिंग आकाश यांच्या माध्यमातून झाली आहे. 7 बॉलमध्ये 28 वरती नॉट आउट. टीमची धावसंख्या 50 पार. टीम सयाजीराजे वॉटर पार्क 50 ऑन दी बोर्ड. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट. 14 बॉलमध्ये 50 आणि सरपंच साहेब लकी ड्रॉ मध्ये आता नाव नोंदणीला इकडे मात्र सुरुवात करतात आहे. आपल्या सर्व मित्र परिवाराची नाव नोंदणी त्यांनी मात्र इकडे केलेली आहे. हलक्या हाताने इकडे मात्र टॅप करून दिलाय. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल वळला होता. तोपर्यंत 1 रन इकडे मिळेल. ऑन स्क्रीन आपण बघू शकता लकी ड्रॉ. ज्यांना कुणाला आपली नाव नोंदणी करायची असेल ते मात्र पुरेपूर करू शकतात. 100 रुपयाचं कुपन आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटीचं मानकरी करू शकतं. केलफॉस फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा लकी ड्रॉ इकडे पुरस्कृत केला गेलेला आहे आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून देखील. तर नक्कीच आपण मात्र इकडे संपर्क करून आपलं कुपन मात्र खरेदी करायचं आहे आणि या लकी ड्रॉ साठी मात्र आपली नाव नोंदणी करायची आहे. धावफलक सध्याच्या घडला स्थिर 52च्या स्कोरवरती. एक षटक आतापर्यंत रोहितचं कमबॅक करणारं षटक आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत तरी 7 आलेल्या आहेत. यावेळेस पायात टाकला होता बॉल, फॉलो केलं. ऑब्स्टिकला शफल होऊन सातत्याने आपण बघतोय आकाश यांनी मात्र फटके खेळलेले आहेत. इथेही त्यांचा तोच प्रयत्न होता आणि यस, ही आपली आन बान आणि शान. भगवी पताका, भगवा झेंडा, प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा हा झेंडा अतिशय शानमध्ये या मैदानावरती फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित सावंत पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल ऑन साईडला इकडे मात्र खेळलाय. फिल्डर आहेत मागे, तोपर्यंत बॉलला अडवतील तोपर्यंत 1 धाव देखील इकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर या विभागात क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली आणि त्यामध्ये आमदार प्रीमियर लीग हे एक नाव प्रामुख्याने आपल्याला उठून दिसताना पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण 53 लागलेले आहेत 1 गडी बाद असताना आणि आमदार प्रीमियर लीग उद्या मात्र 6व्या दिवसात राहील. प्रेक्षक ज्यारी त्या मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वच आयोजन समितीतील महत्त्वाचे घटक, त्याचबरोबर चिमुकले, ही या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण. इकडे तुम्हाला लहानातला लहाना आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती मात्र पाहायला मिळेल मॅचेसचा आनंद घेत असताना. आणि क्रिकेटचा खेळ त्याची दिवाणगी वेळापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. प्रतीक सावंत यांना आपण ऑन स्क्रीन बघतोय. नक्कीच थोडेसे विचारात आहे, बट नाही, 1 ओव्हर कुठल्या खेळाडूचं क्वालिटी दर्शत नाही. गोलंदाजाचं मन नेहमी मोठं असलं पाहिजे. षटकार चौकार येणार आहेत, बट आपण कसा कमबॅक करायचा हा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे. 3 ओव्हरमध्ये 53 लागलेले आहेत 1 गडी बाद. 4थ्या षटकाला इकडे सुरुवात होतीये. ऑन साईडला इकडे डीप मिड विकेटला फटका खेळलाय. फिल्डर मात्र येतात आहे बॉलवरती. तोपर्यंत 1 रन इकडे मिळून जाणार आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना हळूहळू आता लाईट्स पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये ऑन होत आहे. सूर्यही मावळीच्या दिशेने मात्र परतलेला आहे आणि आता या 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. मतीन शेख अजून एक प्रभावित करणारं नाव. डीजी पॅन्थर्स वेळापूरकरनं आतापर्यंत 3 मॅच खेळली ही टीम. हा 4था सामना आहे त्यांचा.
चांगला चेंडू. पहिल्या 2 षटकांची कहाणी जर बघितली आणि तदनंतर जे काही 8-9 बॉल आले त्यांची जर कहाणी बघितली तर नक्कीच जमीन आसमानचा फरक आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारचा पॉवर प्ले केला तिकडे फलंदाजांनी, तत्पूर्वी धावस्वरूपी इकडे मात्र धावफलक पुढे जाईल. हे आकर्षक असे फ्लड लाईट्स ज्यांनी मात्र शोभा वाढवली पूर्णपणे या मैदानाची. आमदार साहेबांच्या माध्यमातून मागच्याही वर्षी आपण बघितलं होतं या मैदानावरती डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा ज्यारीत्या पार पाडली गेली. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटवरनं खेळाडू येतात आहे, बॉलला मात्र अडवतील तोपर्यंत एक धाव इथेही मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाही. सिंगलने धावफलक पुढे जात असताना आणि याचमुळे मतीन शेखची आपण चर्चा करत होतो की हा खेळाडू थ्रू आउट दी टुर्नामेंट जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली आतापर्यंत तरी तेव्हा मात्र प्रभावशाली राहिलेला आहे. 56 आहे. रोहन सरोदे देखील मॅचचा आनंद घेतात आहे. ऑन स्क्रीन बुडवलाय, आता मात्र फटका हवे, टांगलाय फक्त, फिल्डर धावतात आहे. प्रतीक सावंत, झेल मात्र इकडे टिपताना पाहायला मिळतील. नक्कीच गोलंदाजी तितका काही खास दिवस राहिला नाही, बट क्षेत्ररक्षणात एक चांगला झेल त्यांनी टिपलाय आणि नक्कीच या कॅच पासून त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो मात्र वाढणार आहे. बराच काळ जर बघितलं तर बॉल हा हवेत होता आणि प्रतीक बॉलच्या दिशेने धावत होते. हलकसं फंबल झाले 38च्या बाउंड्रीवरती, बट चांगला झेल टिपलाय आणि विकेट येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फलंदाज आल्या पावली नक्कीच आता परततील आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल होत असताना एक युवा प्रतिभावान खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये कालच्याही दिवसात आपण बघितलं फार प्रभावित केलं. आणि हे प्रेक्षक वेळापूरचे उपसरपंच आदरणीय बापू मुंगुसकर साहेब देखील मात्र मित्रांसोबत प्रेक्षकांसोबत पुरेपूर मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येकाची नजर मैदानाच्या दिशेनेच आहे. सुमित आलेत. ओ काय चेंडू टाकलाय मतीन, यू ब्युटी. सुमितकडे जरी फॉर्म असला मतीनही सांगताय मीही काय कमी आहे का, मीही गेल्या 3 मॅचेस गाजवल्या, या मॅच मध्येही माझा मारा चांगला आहे. आणि हा बॉल बघा तुम्ही, ब्लफ सरळ मात्र पायात अंदाजच नाही आला. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, जसा जसा बॉल जातो तशी तशी आपली नजर फिरते. बॉल बॉलरच्या हातात, आपली नजर बॉलरकडे, बॉल पिचच्या दिशेने, आपली नजर पिचकडे, बॉल जेव्हा बॅटशी संपर्क करतो आपली नजर बॅट्समनकडे, बॉल हवेत आपली नजर हवेत. तर अशी वेगळीच किमया आहे या क्रिकेटच्या खेळाची. थोडंसं रनअपला घेऊन स्ट्रगल करतात आहे तिकडे मतीन, बट काय बॉलिंग केली आहे मतीनने. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या मात्र आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. आणि या पहिल्या 2 षटकांची भरपाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून झालेला आहे. शेवटचा बॉल आणि सुमित आता आपला जोश दाखवत असताना फुल लेंथचा बॉल होता, मनगटाच्या साह्याने बॉलला उडवलं आणि सरळ सीमारेषा पार पाडवलं 6 धावांसाठी. कालही सामना फसलेला असताना या खेळाडूने दमदार बॅटिंग केली होती आणि इथेही आपण बघतोय सुरुवातीला नक्कीच 1-2 बॉल वेळ घेतलाय, पण आता जसा संपर्क झाला सीमारेषा पार. चांगली बॅटिंग, एक युवा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटचे देखील मात्र चांगलेच धडे सुमितने घेतलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याला देखील लेदर बॉल क्रिकेटमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. बाळू सर यांच्या तालमीत झालेला हा पठ्ठ्या. धावफलक 62 रन, 2 गडी बाद, 4 ओव्हरच्या अखेरीस. आता दिगंबर पिसे यांना मात्र आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि हा गोलंदाज नक्कीच जेव्हा जेव्हा गोलंदाजी मार्कवर येतो सर्वांचीच मनं जिंकून जातो. कारण की जी गोलंदाजी आहे, जे सेलिब्रेशन आहे, जो जोश आहे दिगंबरजी पिसे यांचा, तो खासा लाजवाब आहे. प्रेक्षकही यांना बघण्यासाठी मात्र खासे आतुर असतात. आणि आता मात्र ते गोलंदाजी मार्कवर आलेले आहे. डॉट बॉलने इकडे सुरुवात करत असताना या 5व्या षटकाची 62 वरती 2 स्कोर. आकाश 13 बॉलमध्ये 32 वरती नॉट आउट. मजा येईल. 2 इन्फॉर्म खेळाडू आमने सामने. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिलाय. फिल्डर 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 फक्त आणि फक्त प्रयत्न करतात आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळण्याच्या प्रयत्नात 4 धावांचा गोल
इकडे सयाजीराजे वॉटर पार्क टीमच्या माध्यमातून. निनाद जरी लवकर बाद झाले असते तरी काय, बट आज जी बॅटिंग आकाश यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे ना, आकाश सावंत 32 वर नॉट आउट आहे. 1 चौकार 4 षटकार. गोलंदाजांनी अभ्यास केला होता निनाद पवारचा, पेपर आलाय आकाश सावंतचा. इम्प्रोवाइज करून खेळण्याचा प्रयत्न आहे मागच्या दिशेने. धावा सध्याच्या घडीला बनत नाहीये, तर धावा सध्याच्या घडीला धो बरसतात आहे. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. 66 वरती जातोय हा धावफलक. फाटक तुटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल की गोलंदाज मात्र अक्षरशः लुटलाय. आता कमबॅक करावं लागणार आहे. दिगंबरजी पिसे यांच्यामध्ये क्षमता आहे, जरी धावा आलेल्या असल्या थोडीच तर उत्तर मात्र द्यावं लागेल. अजून एक जोरदार बल्ला, तुफानी हल्ला आणि 6 धावांसाठी सिक्सर. मोईन स्कोरर मोईन जिथे कुठे आहेत इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. स्कोरर मोईन. 2 चौकार आले 2. फटक्याच्या मदतीने 46 वर आपल्याला आकाश सावंत जे आहे ते मात्र पोहोचताना पाहायला मिळतात आहे. 2 चौकार 1 षटकार या षटकात आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि 16 बॉल मध्ये 46 धावांची तुफानी खेळी. 76 वर 2. सयाजीराजे वॉटर पार्क. दरम्यानच्या काळात आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक सुनीलजी कोळेकर साहेब यांचं मात्र इकडे आगमन होत आहे. आणि आदरणीय कोळेकर साहेबांचं आमदार चषक प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 46 वर नॉट आउट आहे आकाश. 76 वर 2. आणि याच फटक्याच्या मदतीने अर्धा शतक 50 धावा इकडे साजरा करतात आकाश. बॅट उंचवायची आपण आकाश. अरे डर तो मुझे भी लगा था फासला देखकर, पर मैं बढ़ता गया मेरा रास्ता देखकर, मेरी मंजिल खुद ब खुद मेरे नजदीक आती गई. आकाश सावंत की बल्लेबाजी का हौसला देखकर. काय बॅटिंग केली आज. पहिल्या बॉल पासून ज्या रीत्या त्यांनी मात्र हल्ले चढवलेले आहेत. तो जो पहिला फटका खेळला होता ना, तो फटका नव्हता, ते स्टेटमेंट होतं की आज मैदान गाजवण्यासाठी मी सज्ज आहे. चेहऱ्यावरती पुरेपूर ती खुशी. 17 बॉल मध्ये 50 ची वादळी खेळी. 80 वरती टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल बाकी. आता मात्र ऑफस्टिकला शफल हो. डीप स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि तिकडेही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मैदानाला घासत पुसत चाटत सुर 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 करत चौकारासाठी. षटक पूर्ण होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धाव फलक जाऊन हिट करेल 84 ला. शेवटचे 6 बॉल बाकी. 5 ओव्हर 84. लकी ड्रॉचे कुपन्स मोठ्या उत्साहाने इकडे मात्र वेळापूरचे क्रीडा रसिक, माळशिरसचे क्रीडा रसिक मात्र खरेदी करतात आहे. ज्यांना ज्यांना खरेदी करायची असतील मुख्य मंचाशी आपण संपर्क करू शकता. रडारच्या बाहेर आहे बॉल, बट पंचांनी फेटाळले. ऑफस्टिकला खासे कमिट झाले होते तिकडे सुमित आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना ज्यांना ज्यांना आपली नाव नोंदणी लकी ड्रॉच्या कुपनसाठी करायची आहे त्यांनी मात्र नक्कीच 100 रुपयाचं कुपन घेऊन आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे. 84 वरती 2 आहे स्कोर. यावेळेस बॉल आखूड टप्प्याचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरही 4 धावा ज्या आहेत त्या मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. वरच्या
भागाला तिकडे मात्र चेंडू लागला आणि तदनंतर जर बघितलं तर अगदीच वेगात रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो बॉल सरळ निघून गेला. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते बट नाही आलाय बॉल रेंजमध्ये. 4 धावेंनी धावफलक मात्र पुढे जातोय. अठ्ठ्याऐंशी धावा लागलेल्या आहेत. 100 धावा इकडे बनतील का? 4 बॉल मध्ये 10 वरती नॉट आउट आहे सुमित. आता हा शॉट आहे बॉस, हा शॉट आहे या खेळाडूचा. आपला पॅटर्नच असा आहे, उगाच झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडावर घाव घालायचा आणि घातलाच आहे. खामोशी है कि शोर आएगा, खामोशी है कि शोर आएगा, बट आने वाले टाइम में सुमित इस्लाम का माळशिरस में दौर आएगा. मागच्या वर्षी इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड घेतलेला आहे, या वर्षी आपल्या फलंदाजीचे जलवेही कायम ठेवतोय. अकलूजचा सुपरस्टार सुमित धावफलक उसळी घेतोय. 94, 3 बॉल बाकी. चौऱ्याण्णव धावा, 2 गडी बाद, 3 बॉल यायचे बाकी आहेत. सुमित 5 बॉल मध्ये 16 वरती. यावेळेस का वारसला फिल्डर मात्र येतात आहे, तोपर्यंत 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निघाल्यात बॅकअप 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 आणि अडवलाय बॉल. तत्पूर्वी पंचांचा इशारा बघण्यालायक राहील. 4 तर पळून पूर्ण केल्यात आणि पांडुरंग सर 4 रन, यस 4 धावा इकडे मात्र पुरेपूररित्या धाव फलकावरती जुडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय बॅटिंग आहे सुमित या खेळाडूची सध्याच्या घडला, जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. उफानवर आहे सध्याच्या घडला मात्र हा खेळाडू. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. यावेळेसचा बॉल संपर्क मात्र तितका काही खासा नाही, तोपर्यंत 1 रन इकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल, सयाजी राजे वॉटर पार्क 100 धावा याच 2 धावेच्या मदतीने पूर्ण करतीये. निनाद पवार जरी रस्त्यात परतले बट सर्वच खेळाडूंनी पुरेपूर मनोरंजन आज केलंय. बर्थडे बॉयला नक्कीच आपल्या बॅटने धावांचं गिफ्ट इकडे मात्र संपूर्ण टीम द्यायचं काम करतीये. 100 धावा, शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. आणि शेवटचाही चेंडू, खडे खडे बॉल डायरेक्ट मैदानाच्या पलीकडे. 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग पुरेपूर आपल्याला या डावात पाहायला मिळाली. 106 धावा धाव फलकावरती आणि हा शेवटचा फटका. हौसला अभी बाकी है, सपनों का घोंसला अभी बाकी है. अरे लक्ष्य से कह दो अभी तक के रुका नहीं हूं मैं, क्योंकि हार जीत का फैसला अभी बाकी है. सुमित, बाळू सरांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. तालमीतला पठ्यास तालुक्याची प्रीमियर लीग गाजवतोय. चला विनंती आहे, आकाश यांना 500 रुपयांचा पुरस्कार इकडे दिला जातोय. आकाश सावंत 3 लगातार षटकार जे मात्र मारले होते, 500 रुपयांचा पुरस्कार त्यांना मात्र अभिजितजी साळुंके यांच्या माध्यमातून तो पुरस्कार आहे. चला आकाश सावंत ज्यांनी अर्धशतक झळकावलंय आणि ही इनिंग हिचा लेखाजोखा आपण बघू शकता. 4 बॉल मध्ये 14 बनवले निनाद पवार यांनी, 2 चौकार 1 षटकार. आकाश सावंत शो स्टॉपर 18 बॉल मध्ये 54 ची खेळी, 5 षटकार 5 चौकार. अभिजित रिस्वरकर सस्त्यात परतले आणि सुमित ऐवळे 8 बॉल मध्ये अक्षरशः वाट लावायचं काम केलं. 3 षटकार 2 चौकार हे आपल्याला पाहायला मिळाले आणि 6 ओव्हर मध्ये 106 बनवले गेलेत. 107चं टार्गेट. बॉलिंगचा लेखाजोखा, इकॉनॉमी रेट तुम्ही बघू शकतात. 11, 30, 9, 22, 22. फक्त 1 ओव्हर होती मतीन यांची की जिथे 9 रन आले. बाकी सर्व ओव्हर मध्ये सी द बॉल हिट द बॉल. 106 बनलेत, 107 बनवायचे. अभिजित साळुंके बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून आकाश सावंत, सयाजी राजे वॉटर पार्क संघाचे खेळाडू आकाश सावंत, आपल्याला विनंती आहे आपण आपला पुरस्कार घ्यायला यायचं आहे. जे अर्धशतक त्यांनी आज झळकावलेलं आहे. चाबुक बॅटिंग, चाबुक ऑन साईडला ज्यारी त्या फलंदाजी करत होते. ऑल इंडिया ओपनचे खेळाडू सिकंदर भट्टी
यांची आठवण करून देणारी फलंदाजी. आमचे मंदार भाऊ देखील म्हणतात आहे सेम टू सेम डिट्टो. झेरॉक्स मशीन मधून इकडून सिकंदर भट्टीला टाका आणि तिकडून मात्र आकाश सावंतला घ्या. केल्फॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने या आमदार प्रीमियर लीगमध्ये लकी ड्रॉ जो आहे तो मात्र पार पाडला जातोय. नक्कीच लकी ड्रॉसाठी एक आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटी देऊन मात्र त्या विजेत्याला सन्मानित केलं जाणार आहे. तर नक्कीच ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल आपण मात्र मुख्य मंचाशी संपर्क करायचा. 100 रुपयाचं कुपन आणि जाताना इलेक्ट्रिक स्कूटी. आकाश सावंत आलेत का? ते पारितोषिक घेऊन जा तुमचं. ते मान्यवर चाललेत. तुमचं पारितोषिक प्लीज घेऊन जा. वैभव भाऊ चला 106 बनलेले आहेत. 106 इकडे बनवायचे आहेत. जुडलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. जबरदस्त वातावरण, आमदार प्रीमियर लीगची स्पर्धा आणि काय सामना आपल्याला इकडे पाहायला मिळाला आहे आतापर्यंत तरी. फुल ऑन मनोरंजन. चला सामना इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये माऊली जाधव यांना मात्र पाचारण केलं जात आहे. मोनिश ज्यांनी स्ट्रायकर यांचा मारा घेतलाय. ऑन दी अप ओव्हर दी कव्हर्स पहिला बॉल आणि मोनिशने मात्र आपला फॉर्म इकडे पहिल्या बॉल वरती दाखवलाय. मागच्या सामन्यातही अक्षरशः धुमाकूळ करणारी फलंदाजी या खेळाडूने केली होती आणि इथे देखील 107चं जे चॅलेंज आहे ते एक्सेप्ट करणारा हा फटका ओव्हर दी कव्हर्स. धावा मिळतात आहे 4 चौकार. माऊली जाधव यांच्या विरोधात पहिल्या बॉलवर चढवलं गेलेलं हे आक्रमण आहे. रनसंख्या 4 धावेंनी पुढे जात असताना मोनिश आणि अभिषेक या जोडीवरती मात्र नजरा आहेत प्रामुख्याने सध्याच्या घडीला सर्वांच्याच. चौकाराच्या मदतीने धावफलक हा उसळी घेतोय. रनसंख्या 4. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. कीपर आहे तिकडे. वा यष्टी रक्षकाचं कौतुक राहील. एका हाताने ज्यारीत्या मात्र तिकडे चेंडू त्यांच्या माध्यमातून रोखला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. मोनिशला मात्र इकडे एक्स फॅक्टरची भूमिका या डावामध्ये निभावावी लागणार आहे. कारण की मोनिश आणि अभिषेक 107 पर्यंत जर पोहोचायचे तर या दोघांपैकी एकाला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. रनसंख्या 4. यावेळेसचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. अतिशय ढंगळांग मचळांग फिल्डिंग
बॉल सरळ इकडे डीप फाईन लेग सीमारेषा पार, मिस करत क्षेत्ररक्षकाला 4 धावांसाठी. कंट्रोल मध्ये नव्हते फटका खेळताना, बट क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यात होता. एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा तुम्ही खेळतात आहे, नक्कीच अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची तुमच्याकडनं आशा केली जाते की चांगलं क्षेत्ररक्षण होईल, बट खराब क्षेत्ररक्षणाने थोडंसं निराश केलंय क्षेत्ररक्षकाने. रन संख्या 8 रन. धावाचं हे पहिलं षटक. 2 चौकार आलेले आहेत मोनिशच्या बॅटमधून. पुढचा चेंडू, याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट. बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागली आहे आणि बॉल मात्र ही रेस जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक बॉल सरळ देतोय बाउंड्री लाईनला धडाक. मोनिशच्या बॅटमधनं फटका अगदी कडक. चौकार 4. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आज मात्र करून देतात आहे मोनिश. या आधीच्याही सामन्यामध्ये, आजच्याही सामन्यामध्ये बॅट अक्षरशः 4 आणि 6 ची भाषा बोलतीये. 2 बॉल बाकी, 12 रन. ऑब्स्टिकल शफल होत. हा जर का चेंडू संपर्क झाला असता तर खासा लांबवरती गेला असता. हालाकी यष्ट्या देखील बाल बचावल्या. 50-50 कॉल होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल, कारण की बघू शकता आपण होता स्लॉट मध्ये, बट जर का थोडासा खाली राहिला असता तर तिन्ही यष्ट्या एक्सपोज केलेल्या होत्या ऑलरेडी. 12 राखलेल्या आहेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 107 चा मोठा पाठलाग आहे. या मैदानावर आपण बघितलंय ए ग्रुपमध्ये एक मॅच आपण बघितली होती जिकडे 106 चं टार्गेट होतं. जो चेस झाला होता अमर भैया रिस्वडकर 11 हा तो संघ होता. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन येऊन 30 बॉलमध्ये 99 त्यांनी चेस केले होते. टोएनला लागेल, स्पर्श घेईल बॉल बॅटच्या टोएनचा आणि तोपर्यंत एक धाव जी आहे तिकडे जुळताना आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने 13 रन. आयोजन समितीतील महत्वाचे घटक चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पांडुरंग मसवडे चेअरमन साहेब यांच्या माध्यमातून अभि आणि त्याचबरोबरने मोनिशच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पुरस्कार. प्रत्येक षटकाराला चेअरमन साहेबांच्या वतीने 100 चा पुरस्कार आहे. आणि दोघांनी जर मिळून मॅच काढली, 10 विकेटने जर सामना जिंकून दिला तर दोघांमध्ये 2000 चा पुरस्कार हा मात्र चेअरमन साहेबांच्या वतीने दिला जाणार आहे. जीवन भैया जानकर यांना मात्र तुम्ही ऑन स्क्रीन बघत आहात. जे क्रिकेट क्लब हा त्यांचा संघ आहे, तोही आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. काल रात्री धमाकेदार बॅटिंग. अभिजोत खराडे, मारूंगा तो रिव्हर्स ही मारूंगा, अशा प्रकारची त्यांची आपल्याला काल बॅटिंग पाहायला मिळाली. आणि विजय मिळवत मात्र कालची रात्र त्यांनी संपवली. आज काय होणार आणि काय नाही पाहायचं, कारण की आजची रात्र मोठी आहे. 5वा सामना केवळ आणि केवळ सुरू आहे. रन संख्या 1 ओव्हर 13. उडवण्याचा प्रयत्न आहे. फटका फक्त उंच गेलाय. उंच माझा झोका सांगत बॉल हवेत होता, बट डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू जोपर्यंत पोहोचले तोपर्यंत धावफलक हा मात्र रोटेट होतोय 2 धाव्यांच्या मदतीने. रन संख्या मात्र 15च्या स्कोरवरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक. 7 बॉलमध्ये 15ची खेळी आणि प्रेक्षकांची गर्दी. जिकडे बघाल तिकडे सध्याच्या घडीला प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. आमदार प्रीमियर लीग. रन संख्या 15. पिलीव क्रिकेट क्लब आणि श्रीराम कृषी केंद्र दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. पिलीव क्रिकेट क्लब आणि श्रीराम कृषी केंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी आपण यायचं आहे. नो बॉल प्लस 6 ची नोंद इकडे केली जाणार आहे मंडळी. नाही थांबणार, नाही झुकणार. खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार आणि त्यावरती मोहर लागेल. 6 षटकार. काय बॅटिंग करतायत मोनिश. आपण आधीच बोललेलो आहे, हा खेळाडू जर का राहिला तर गोलंदाजांना नक्कीच 6चा पाडा शिकवण्याचा पुरेपूर दमखम ठेवतो ते. रनसंख्या वाढतीये षटकाराच्या मदतीने. फ्री हिट राहणार आहे आता. अभिजितजी साळुंके बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जर आले तर 500चा पुरस्कार.
आणि आतापर्यंत 21 धावा. स्कोरर थांबव 2 मिनिटं. मॅच थांबवायची 2 मिनिटं. स्कोरर मोहीन जिथे कुठे असाल, स्कोरर जिथे कुठे असाल इकडे लवकर अपडेट करा. मॅच सुरू करायची आहे. बावीस रन अपडेट केलेला आहे. स्कोर 22 रन 1 विकेट. नो बॉल वरती षटकार, तो नो बॉल काउंट करायचा राहिला होता स्कोरच्या माध्यमातून. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा इकडे पंचांच्या माध्यमातून केला जाणार आहे. अवंतरच्या स्वरूपात धाव फलक जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या खासा बाहेर होता चेंडू, त्या कारणाने पंच मात्र आमच्या दिशेने वळले. रनसंख्या 23च्या स्कोरवरती बॅटिंगसाठी आता पंकजी यांना मात्र दाखल केलं गेलंय. टॉस पुढच्या मॅचचा. ऑन साईडला फटका तर खेळला आहे, फिल्डर आहेत बट बॉलला अडवताय तोपर्यंत एक धाव मिळतीये. चला यानंतरचा मॅच पिलीव क्रिकेट क्लब पिलीव आणि त्यांच्या विरोधात श्रीराम कृषी केंद्र. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जातोय पुढच्या मॅचचा. वेळापूरचे उपसरपंच आदरणीय बापूदादा मुंगुसकर यांच्या हस्ते. सातत्याने बापूदादा मुंगुसकर यांचं विशेष कौतुक. प्रत्येक मॅचसाठी त्यांची उपस्थिती आहे. पहिले 3 दिवस ॲज अ प्लेयर, नंतरचे आताचे 2 दिवस ॲज अ आयोजक, ॲज अ मान्यवर आणि ॲज अ क्रिकेट प्रेमी. टॉस झालाय, टॉस जिंकला पिलीव क्रिकेट क्लब. निर्णय पिलीव क्रिकेट क्लब बॅटिंग. ओके, पांडुरंगजी चेअरमन मसवडे यांच्या माध्यमातून अभिजितनी जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तर 1000चा पुरस्कार त्याला दिला जाणार आहे. 24वर 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. उडवलाय बॉल. अभिच्या बॅटमधनं असे जर फटके येत राहिले तर उम्मीद बरकरार आहे. रन संख्या वाढणार आहे, षटक पूर्ण होणार आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलक लागलाय 30. आंधी बनकर आया हूं मैं, मेरा हौसला भी अय्याश है, ना तो कारवा की तलाश है. षटकार आलाय. ओव्हर पूर्ण. 2 ओव्हर 30, 1 गडी बाद. चेअरमन साहेबांच्या वतीने प्रति 3 षटकार जर लगावतात आहे अभि तर त्यांच्यासाठी 1000चा पुरस्कार. आणि हे प्रेक्षक आपण बघू शकतात, सर्वच जण मॅचचा आनंद घेतात आहे. मनमुराद खुर्च्यांवरती बसून, काही खाली बसून. ग्रामीण भागातलं क्रिकेट
असंच असतं. आता सर्व आपली शेतीची कामं, ऑफिसची कामं, कामधंदे पूर्ण करून मात्र इकडे दाखल झालेले आहेत मॅचेसचा आनंद घेण्यासाठी. आमदार प्रीमियर लीग वर्षातनं एकदा येणारा अभूतपूर्व सोहळा, एकदा येणारा पालखी सोहळा, एकदा येणारी दिवाळी, एकदा येणारा दसरा आणि एकदा येणारा आमदार प्रीमियर लीगचा सोहळा. टोळ्याच्या टोळ्या आज इकडे दाखल झालेल्या आहेत मित्रांच्या. सर्व प्लॅन करून आलेले आहेत. जे आलेले नाही आहेत ते आता विचार करतात आहे शेवटच्या 2 दिवसांमध्ये कधी जायचं, कधी कोणाची मॅच आहे. आणि नक्कीच 2 दिवस बाकी आहेत. मॅचचा आनंद घ्यायला नक्की या, कारण की यूट्यूबवरती तर सर्वच मॅच बघतात, बट मैदानावरती येऊन मॅच बघण्याचा आनंद जरा वेगळा आहे. उगाच लोक लाखोची तिकीटं काढून स्टेडियममध्ये जाऊन थोडी मॅच बघतात. अर्धशतक जर अभियाननी लगावलं तर 1000 रुपयांचा पुरस्कार. आणि दरम्यान काय विकेट येते, माऊली आले आणि माऊली यांनी मात्र इकडे विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. पहिल्याच बॉलवर तिसऱ्या षटकात फलंदाज झालेत आता चावली पावली, कारण की मैदानाच्या आतमध्ये आलेत माऊली, माऊली आणि माऊली. 30च्या स्कोरवर पहिला धक्का, फलंदाज बाद आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ इकडे लॉंग ऑनला टप्पा खात. आल्या आल्या महेशने आपल्या बॅटचा करंट दाखवलाय आणि बॉलला सीमारेषा पार पाठवलाय चौकारासाठी. 4 रन. स्लॉग हिट केला होता आउटसाइड द ऑफच्या बॉलला, ज्यारीत्या त्यांनी उचलून मारलं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले बट प्रयत्न पडलेत कमी, मिळाली आहे चौकाराची हमी. याही वेळचा बॉल डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. प्रॉपर बॅडमिंटन हिट, झटपट पटापट. धावा देखील एकदा आहे, अगदीच खटाखट. वरुण बुर्ला कळवतात आहे घ्या या बॉलवरती 4. चौकार. दोन्हीचे दोन्ही फटके समोरच्या दिशेने, एक लॉंग ऑनला, एक सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने. आणि आपला व्ही मधला गेम दाखवत असताना इकडे पाहायला मिळतात आहे फलंदाज आता मात्र फटका केवळ आणि केवळ हवेत उसळला आहे. तोपर्यंत फिल्डर बॉलवर जातात आहे. स्वतः गोलंदाज एकदा इकडे मिळेल. अभि आलेत आता स्ट्रायकर एंडला, त्यांच्यासाठी अजून एक पुरस्कार इकडे चेअरमन साहेबांच्या माध्यमातून कळवला जातोय. अभि यांनी जर सामना जिंकून दिला आणि नॉट आउट जर आले तर त्यामध्ये जेवढेही षटकार त्यांच्या माध्यमातून राहतील प्रति षटकार 500चा पुरस्कार ऑन स्क्रीन. सरपंच साहेब, दादा आणि बाळू सर, माळशिरस तालुक्यातील 3 महत्वाचे स्तंभ. टोएंडला लागलाय. ओ हो 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 हो, गरमागरम सॉलिड येऊ दिला बॉलला आणि त्याच्यानंतर टप्प्यात घेतलं आणि टप्प्यातच कार्यक्रम केलाय. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झालता ना, कुठली शंका नव्हती, कारण की षटकाराचा डंका त्याच्यावरती या फलंदाजाने वाजवला होता. लाकूड तोड्या शॉट आपण मात्र म्हणू शकतो. उंचही दूरही आणि भव्य दिव्य षटकार. षटकार लांबही गेला पाहिजे आणि मोठाही असला पाहिजे. रन संख्या वाढतीये या फटक्याच्या मदतीने. 45 धावा, शेवटचा बॉल यायचा बाकी. अजूनही मोठा डोंगर चढायचा आहे. अभि प्रयत्न करतोय, 7 मात्र त्याला द्यावी लागणार आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, सरळ मात्र बॉलर टू कीपर चेंडू गेलाय. षटक मात्र या डॉट बॉलच्या मदतीने पूर्ण होतंय. 3 षटकांच्या अखेरीस 45 लागलेले आहेत. 2 गडी बाद. प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. ज्या प्रेक्षकांनी हा क्रिकेटचा खेळ मोठा केला, ही दिवाणगी आहे या खेळाची. आणला होता इंग्रजांनी, पण आपला कधी झाला हे कळलंच नाही.
18-62. 18 बॉलमध्ये 62 धावांची गरज. आशावादी भाषेत सांगायचं म्हटलं तर 10 षटकार. इथून पुढे मात्र बरंच काही कार करून जातील. सलमान तंबोली गोलंदाजी मार्कवरती. सलमान यांच्या विरोधात फटका खेळलाय बट बॉलच्या खाली. मॅन फ्रॉम निमगाव मगर बर्थडे बॉय टिपतात इकडे झेल आणि लागतोय मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3. सलमान आले आणि सलमान यांनी मात्र खातं देखील आपल्या विकेटचं खोललंय पहिल्याच बॉलवरती. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे महेश आणि लॉंग ऑनला फलंदाज बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे ऑन स्क्रीन ज्या रीत्या हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि विकेटचा कॉलम मैदानाच्या आतमध्ये हसला. अशा प्रकारे मॅच मध्ये थोडासा दबदबा आता सयाजी वॉटर पार्क या टीमचा, कारण की 107 ची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना समोरच्या टीम समोर त्यांनी उभी केली आहे आणि तिचा पाठलाग करत असताना आतापर्यंत तरी 45 वर 3 आहे टीम. 17 बॉल 62. डीजी पॅन्थर्स वेळापूर हा संघ बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज मतीन. डीजी पॅन्थर्सने आतापर्यंत तिन्हीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. चौथा सामना मात्र ही टीम खेळतीये. 3 मधल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. क्रिकेटमय वातावरण, प्रसन्न करणारं असं वातावरण आणि श्रेय जातं जे वातावरण ज्यांनी निर्माण केलंय, संपूर्ण आयोजन समिती, आमदार चषकाची ऑर्गनायझिंग कमिटी, सर्वांना या गोष्टीचं मात्र श्रेय जात आहे. या प्रेक्षकांना मात्र त्यांनी अक्षरशः इकडे जो आनंद दिलाय या क्रिकेटच्या सामन्यांमधनं तो मात्र अविस्मरणीय आहे. येट अनदर टाइम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण इकडे झेल सुटलाय. निनाद पवार यांच्या माध्यमातून हा झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो उडवला होता खरा बराच वेळ, बॉल मात्र हवेत होता आणि हातात येऊन झेल मात्र इकडे निसटताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या मॅच साठी देखील खेळाडू सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. श्रीराम कृषी केंद्र विरोधात पिलीव क्रिकेट क्लब ही पुढची मॅच. 46 वर 3 आहे. उडवलाय बॉल, उडवली आहे फ्लाइट, लँडिंग तेवढीच राईट. क्या बात आहे. बॉलच्या खाली 47 वर्षीय युवा तरुण झेल घेताना तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. अतुलजी माने देशमुख साहेब यांनी मात्र झेल टिपलाय, मैदानाच्या बाहेर टिपलाय बट 6 धावा तिथेही मिळतात आहे. रन संख्या षटकाराने वाढतीये. सलमान च्या विरोधात मात्र ही एअर स्ट्राईक केली गेली होती 6 धावांची. कडकशे एक षटकार आला आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल. मॅच ज्या सिच्युएशनला सध्याच्या घडीला उभी आहे ना, बॅक टू बॅक फटके पाहिजेत. सिंगल डबलने सयाजी राजे वॉटर पार्कला माहिती आहे तितका काही खासा फरक पडणार नाहीये. पुढच्या मॅच मध्ये तयार होत असताना मॅन इन ब्लू श्रीराम कृषी केंद्र 52 वरती 3 आहे स्कोर. शेवटचा बॉल यायचं बाकी आहे. सलमानचं चांगलं षटक, स्लोअर वन्सचा अतिशय चांगला वापर आपल्या गोलंदाजीमध्ये आणि तोपर्यंत 1 रन इकडे पळून पूर्ण केली जाते. षटक मात्र पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस लागलेल्या आहेत 53. 3 गडी बाद. बॉल बाकी आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 54. म्हणजे जेवढ्या 4 ओव्हरमध्ये बनवल्या आहेत ना तेवढ्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. या दोन्ही फलंदाजांवर नजर आहेत. अभिने आतापर्यंत 7 बॉलमध्ये 19 ची खेळी केली आहे. मतीन जे मात्र 1 वरती नॉट आउट आहे. बट या 54 धावा चेस करायच्या असतील तर आता षटकारांमध्ये डील करावं लागेल. आशावादी भाषेत सांगायचं म्हटलं तर 4 6 12 बॉलमध्ये, 4 6 या ओव्हरमध्ये आणि 5 6 या ओव्हरमध्ये असं जर काही कॅल्क्युलेशन बसवलं तर नक्कीच मॅच बनू शकते. कारण की 9 6 तब्बल मारायचे 12 बॉलमध्ये. 53 for 3. वाईट शर्ट ऑन स्क्रीन आपण बघू शकतात आलम मंडपचे सर्वा आलमभाई मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण सजावट इकडे केली गेलेली आहे. आणि बघा
आपण म्हणतच होतो की 12 बॉल मध्ये 9 मारायचे आहेत. प्रयत्न करावा लागेल या षटकामध्ये 4 ते 5 खेळण्याचा मॅच जिवंत ठेवण्यासाठी. आणि पहिला तर इकडे आलाय. सामना जिवंत करायचा असेल तर अशा प्रकारचे फटके इकडे येणं गरजेचं आहे. अभिच्या बॅटमधनं येतोय षटकार. ना चांद चाहिए ना फलक चाहिए, फिलहाल डीजी पैंथर्स को अभी की बैटिंग की झलक चाहिए. यावेळेस बॉल मॅचची आतली कड, मागे खेळाडू आणि ते फटके मात्र सातत्याने येणं गरजेचं आहे. आता बघा षटकार आला, पुढचा चेंडू डॉट आणि यस ती इलेक्ट्रिक ईव्ही देखील आपल्याला पाहायला मिळते, जिच्यासाठी मात्र सर्वच लकी ड्रॉ मध्ये आपली नाव नोंदणी करतात आहे. शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाच्या वेळेस लकी ड्रॉची विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल. इंटरेस्टिंग आहे पंचांचा निर्णय काय येईल, कारण की ऑलमोस्ट पिचच्या एज वरती हा बॉल पडलेला दिसला. आता तो खाली पिच झालाय का पिच वरती त्याचा टप्पा पडलाय हे तर तिसरे पंच शहानिशा करतील. नो बॉल, नो बॉलचा कॉल दिलाय. मॅच अजूनही हळूहळू आता जिवंत होऊ लागलेली आहे. फ्री हिटचा कॉल आहे. 10 बॉल मध्ये अजूनही 47 बनवायचे आहेत. होईल का काही चमत्कार? आउटसाइड दी ऑफ, व्हाईट बॉल आहे. फ्री हिट इकडे कंटिन्यू राहणार आहे. जरी 46 धावा इथून पुढे असल्या तरी देखील थोडासा दबाव ज्या रीती इकडे मात्र बनवण्यात फलंदाजाला यश मिळालंय. ज्या रीती आपण बघतोय गोलंदाज सातत्याने रडारपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात चुक्या करताय, कारण की याआधी ऑफ द पिचचा नो बॉल, आता व्हाईट बॉल आणि फ्री हिटच्या बॉलला मुफ्त का चंदन, घिसमेरे नंदन, तोड के सारे बंधन. 6 धावांसाठी अजून एक षटकार. याच तर गोष्टीबद्दल सातत्याने उल्लेख होतोय. तुम्हाला स्वतःमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. मी करू शकतो, मी करू शकतो, मी करू शकतो. षटकार आलाय. 8-9 बॉल मध्ये 40 ची गरज आहे. आता कुठली मॅच कुठे आली आहे? 9 बॉल 40 रन. अभी है तो मुमकिन है. फिलहाल हेच सांगते बॅटिंग टीम. प्रयत्न करावा लागेल, कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. इकडे अभिच्या फलंदाजीचा क्लास. यावेळेस साई बॉल कव्हरच्या क्षेत्रात. रात चाहे कितनी भी हो, सुबह जरूर आती है. अरे मेहनत की हर बूंद से ही तो सफलता लिखी जाती है. अभिने ही मॅच जिवंत केली आपल्या फलंदाजीने मंडळी. 8 बॉल बाकी आहे, 36 धावा बनवायच्या आहेत. हा खेळाडू हार मानायला तयार नाहीये. आता मात्र लॉंग ऑन ला इकडे फटका खेळलाय. फिल्डर आहे, बॉलला अडवतील. 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार आणि 1 तर मिळाली आणि दुसरीसाठी निघाले होते, बट धाव बाद च्या रिगार्ड मध्ये तिसऱ्या पंचांना इकडे मात्र विचारणा केली जाते. काय वातावरण आणि काय फटकेबाजी, षटकार चौकारांची आतिषबाजी. रन्स रन्स अँड ओनली रन्स, या 3 गोष्टींवरती चालणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि आज मात्र वेळापूरच्या पालखी मैदानावर पडलेला हा धो 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 धावांचा, रन्सचा पाऊस. रेड सिग्नल, OUT. फलंदाज बाद. फलंदाज इकडे बाद असणार आहेत.
72 धावा, 4 गडी बाद. आणि शेवटच्याही बॉलला इकडे मात्र स्ट्राईक केलाय, बॅटची लागली कड आणि रोहित मात्र आल्या पावली परतलेत. हालाकी पंचांच्या निर्णयाची तशी त्यांनी वाट बघितली नाही. जसा झेल तिकडे झाला तसे मात्र आपले पावलं डगआउटच्या दिशेने चालवली. आणि यस, रोहितचं कौतुक राहील. बघा, पंचांचा निर्णय यायच्या आधीच मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळालेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात. स्वतःच सांगितलं आऊट आहे म्हणून. आणि काही तुमच्याकडे असं ना असो, ही गोष्ट असलं पाहिजे, हा गुणधर्म तुमच्यात असला पाहिजे, ते म्हणजे एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट. 5 ओव्हर 72, 5 गडी बाद, 6 बॉल 35. 6 बॉल 35 रन पहिल्या डावात. मंदार भाऊ 107, या डावामध्ये 72. 11 ओव्हरमध्ये तब्बल 179 रन मात्र या मॅचमध्ये बनलेले आहेत. तर तुम्ही विचार करू शकता बॅटिंग किती दमदार झाली. हालाकी डीजी पॅन्थर्सने बॅटिंग खराब केलेली नाही आहे, कारण की 5 ओव्हरमध्ये 72 चांगला टोटल आहे. मागं गाडी, ती मागची गाडी लाईट बंद करा विनंती आहे. आणि या शेवटच्या षटकाची सुरुवात. 3 खेळाडू धावतात आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, वॅकंट एरिया. 2 धावा इकडे मात्र पळून पूर्ण केल्या जातील. तर आपण चर्चा करत होतो, डीजी पॅन्थर्स या टीमने बॅटिंग खराब केलेली नाहीये, कारण की या मैदानावर आपण बघतोय 70-75 असा टोटल आहे ज्याच्यावर मॅच जिंकल्या जातात. बट 107चा जो टोटल होता तो खासा मोठा होता आणि त्याला पाठलाग करण्यात या टीमला यश मिळालं नाही. बट हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. तो म्हणतोय मी शेवटपर्यंत लढणार. आणि तेच काम इकडे मात्र करत असताना अभि जबरदस्त. मॅच जरी दूर असली तरी देखील या खेळाडूने मात्र मन जिंकली आहेत. वा मित्रा, सलाम आहे तुझ्या जज्ब्याला आणि सलाम आहे तुझ्या फलंदाजीला. 4 बॉल मध्ये 27, 80 वरती 5 आहे. आणि रन रेट देखील महत्वाचा आहे, तेही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि बघा, 4 बॉल मध्ये 27 लागत आहेत. जीवन भैयांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जर इथून एखादा चमत्कार झाला तर आदरणीय जीवन भैया जानकर यांच्या माध्यमातून 5,000चा पुरस्कार आहे. अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या. अभिची बॅटिंग आवडली असेल तर क्या बात है, सॉलिड फलंदाजी. कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता. अरे अभी तो इस आमदार प्रीमियर लीग क्या वो देसी घी है जो किसी बनिए की दुकान पे नहीं मिलता. प्रत्येक मॅच मध्ये मॅच दर मॅच या खेळाडूची चमक वाढतीये. फेअर डिलिव्हरी आणि निर्णय इकडे मात्र दिला गेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बट जर का काही चमत्कार झाला इथून पुढे, एखादा नो काही जर सामना जर फिरला तर 5,000चा पुरस्कार आहे जीवन भैया जानकर यांच्या माध्यमातून फलंदाजाला. अर्धशतक झळकावलंय अभिने. 3 बॉल 21. ओव्हर दी कव्हर, शॉट ऑफ द नाईट, अंडर द लाईट, इनटू द लॅम्पलाइट. नाव आहे अभि. मॅच जरी दूर असली तरी देखील वेळापूरकरांचा पुरेपूर मनोरंजन इकडे मात्र केलंय. दोन बॉल आणि 15 धाव्यांची गरज. आणि काय लढतोय हा खेळाडू. अफलातून 92 धावा, 5 गडी बाद टीमची रन संख्या आहे. 2 बॉल मध्ये 15 पाहिजे. अंधेरा कहता है कोई रास्ता नहीं, सूरज कहता है दिन उगने वाला है, और इस खिलाड़ी का जज्बा कहता है कि ये मैच अब आखिर तक जाने वाला है. 2 बॉल बाकी आहेत. अजून एक. काय बॅटिंग करतोय मित्र, वाह, लाजवाब वेळापूरकर. आता नाही टाळ्या वाजवणार तर कधी वाजवणार. एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 9 रन. काय मॅच बनवला या खेळाडूने, मौत मुकम्मल. मैं डरने वाला नहीं हूं,
जो जंग हक है मैं वो लड़ने वाला वही हूं और जब तक तालियों से भर ना दूं ये स्टेडियम, कसम बजरंग बली की, मैं ये मैदान छोड़ने वाला नहीं हूं. यस, दादा देखील म्हणलेत डीजी पॅन्थरचा ओरिजिनल पॅन्थर जर कोणी आहे तर तो अभि आहे. ओहो हो, व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय. 1 बॉल 8 रन, 1 बॉल 8 रन बॅटिंग टीमला. एक अजून चुकी पाहिजे, काही का होईना, बट जर इकडे बॉलिंग टीमने एक चुकी केली, मॅच वापस आटोक्यात येऊ शकते. काय होणार, काय होणार, होईल का काही चमत्कार, होईल का काही चमत्कार. आणि इकडे मात्र यस नो बट डॉट बॉल शेवटचा येतोय आणि अभि यांच्या माध्यमातनं ही अफलातून नॉक जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्वांना विनंती राहील, बॅटिंग आवडली आहे तर या पठ्ठ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बॅट दाखवून मानवंदना स्वीकार करायची आपण. अभि सामना जरी इकडे सयाजीराजे वॉटर पार्क जिंकली असली तरी देखील आपण बघतोय अभि यांच्या नावाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर आहे.